आता एक मोठी बातमी आहे। सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। शरद पवार यांच्यासह बडे नेते सुप्रीम कोर्टात उपस्थित राहणार आहेत। उद्या अध्यक्षांना कोर्टात वेळापत्रक सादर करावं लागणार आहे। मागच्या सुनावणीत कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले। 2 महिन्यात निर्णय घेण्याच्या कोर्टाच्या सूचना आहेत। मागच्या सुनावणीत कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढलेत। विधानसभा अध्यक्ष यांच्यावरती हे ताशेरे ओढले होते। सत्ता संघर्षात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार। शरद पवार यांच्यासह बडे नेतेही सुप्रीम कोर्टात या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे उद्या नेमकं या सुनावणीच्या दरम्यान काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अध्यक्षांविरोधात ठाकरे गट कोर्टात गेलेला आहे। तर अध्यक्षांवर दिरंगाईचा आरोप करण्यात आला। खरं तर मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवरती देखील ताशेरे ओढले होते। वेळापत्रक जाहीर करण्याचे या ठिकाणी त्यांनी आदेश दिले होते। 2 महिन्यात निर्णय घेण्याच्या कोर्टानं सूचना दिलेल्या आहेत। शरद पवार हे सुनावणीला जाणार आहेत। त्यामुळे उद्याच्या या घडामोडीच्या प्रत्येक अपडेटकडे आपलं लक्ष असणार आहे। उद्या नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मागच्या सुनावणीत कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढलेले होते। 2 महिन्यात निर्णय घेण्याच्या कोर्टानं सूचना दिल्या आहेत। तर उद्या अध्यक्षांना कोर्टात वेळापत्रक सादर करावं लागणार आहे। मागच्या सुनावणीत कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले। 2 महिन्यात निर्णय घेण्याच्या कोर्टाच्या सूचना आहेत। तर याच संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले स्पेशल करस्पॉन्डंट या ठिकाणी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत। सोबतच डेप्युटी एडिटर विलास आठवले देखील आपल्या जोडलेत। विलासजी यांच्याकडे जाणार। विलासजी, सत्ता संघर्षासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। खरं तर या आधीच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवरती ताशेरे ओढले होते। मात्र उद्याची सत्ता संघर्षाची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। याबाबत सविस्तर काय सांगाल? नाही, 2 गोष्टी स्पष्ट आहेत। शरद पवारांपुढे एक आव्हान आहे धनंजय, आणि हे आव्हान कुठलं आहे तर महाविकास आघाडीने त्यांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो शरद पवार यांच्याकडेच राहील, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की देश पातळीवर शरद पवार यांची जी इमेज आहे किंवा इंडिया अलायन्स जे आहे ते इंडिया अलायन्सवर जर कमांड ठेवायची असेल, जर इंडिया अलायन्समध्ये आपलं स्थान मजबूत करायचं असेल तर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचंच आहे हे सिद्ध करावं लागेल, आणि त्यासाठीची ही कसरत आहे। गेल्या वेळेला सुनावणीमध्ये शरद पवार स्वतः हजर होते। सुप्रीम कोर्टातही त्यांनी या संदर्भात भूमिका मांडलेली आहे, आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांचं निलंबन हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहणं म्हणजे जे त्यांच्यासोबत आता कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांना एक उत्साह देणं, त्यांचं मॉरल वाढवणं की मी हिंमत हारलेलो नाही आहे आणि मी ही लढाई स्वतः लढणार आहे। एक लक्षात घ्या की सुप्रिया सुळे यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की माझं बाळ वाचवण्यासाठी एक बाप जो आहे तो स्वतः लढाई करतो आहे। या सगळ्या दोन्ही वाक्यामुळे आणि शरद पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस जे फुटीच्या मार्गावर अजूनही आहे, काही नेते अजूनही अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, ते थांबू शकतात। दुसरं एक महत्त्वाचं की या सगळ्या लिगल कारवाईमध्ये जेवढे वकील जे मुद्दा मांडू शकतात तेवढाच मुद्दा शरद पवार स्वतः मांडू शकतात। अनेक वर्ष राजकारणामध्ये राहून त्यांनी कायद्याच्या कक्षेत आपला पक्ष जो आहे त्यांनी टिकवला आहे। कारण एक महत्त्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेस ही मोस्ट करप्ट पार्टी इन इंडिया अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि अजित पवार त्यांच्याकडे जातात, पण राहिलेल्या एकाही आमदारांच्या विरोधात त्यांच्याकडे भाजपकडे पुरावा नाही किंवा स्वतः शरद पवार यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची ईडीची कारवाई किंवा कुठलीही कारवाई, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एखादी कारवाई किंवा रोहित पवार यांच्या विरोधात एखादी कारवाई भाजपला करता येत नाही। याचा अर्थ असा आहे की अनेक भ्रष्टाचाराचे आरोप, अनेक गैरमार्गाचे आरोप शरद पवार यांच्यावर झाले, पण ते कायद्याच्या म्हणजे कागदावर ते कधी स्वतः अडकले नाहीत किंवा इतर लोकांनाही त्यांनी अडकू दिलं नाही, हे स्पष्ट होतं। त्यामुळे शरद पवार ही लढाई स्वतः लढतायत हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, आणि त्यांची जी मानसिकता आहे किंवा त्यांचं जे कामाचं कल्चर आहे ते हेच आहे की स्वतः मैदानात उतरायचं आणि आपला पक्ष जो आहे तो अधिक मजबूत करायचा आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीला शरद पवार निश्चितच उपस्थित राहतील, आणि जे आर्ग्युमेंट होत आहे आणि समोरच्या वकिलांकडून ज्या प्रकारे मुद्दे मांडले जात आहेत ते मुद्दे ऐकून
आपल्या वकिलांना कपिल सिब्बल हे तर बोललेले आहेतच, पण कपिल सिब्बल यांना सुद्धा कशा प्रकारे मुद्दे मांडायचे किंवा कार्यकारिणीची बैठक झाली, हुकुमशाह म्हणून शरद पवार यांना ठरवण्यात येत आहे, ते हुकुमशाह कसे नव्हते, कशा प्रकारे पत्रव्यवहार झाला, कशा प्रकारे प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाली, कशा प्रकारे जयंत पाटील यांची नियुक्ती झाली, ही सगळी जी घटना आहे बघा तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेसची घटना जी आहे त्या घटनेमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसवला आहे आणि त्या प्रकारे उद्या कोर्टामध्ये मांडणी केली जाईल. नक्कीच विलासजी, खरं तर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे राजकीयदृष्ट्या. त्यातच शरद पवार हे स्वतः त्या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान उपस्थित असणार आहेत. या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे नेमके कुठले नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत का, त्याबाबत काही माहिती मिळते? नाही, गेल्या वेळेला अजित पवार यांच्या गटाकडून कोणीच नव्हतं, वकील होते. उद्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वेगळी आहे. स्वतः शरद पवार जर या सुनावणीला उपस्थित राहू शकतात तर तेवढं मोठं आव्हान जे आहे ते अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे जे कार्यालयीन नेते आहेत ते उपस्थित राहतील आणि वकिलांना मार्गदर्शन करतील किंवा वकिलांना काही सूचना करतील, सल्ले देतील. पण उद्या प्रफुल्ल पटेलसुद्धा या सगळ्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत, कारण प्रफुल्ल पटेल यांच्यावर अजित पवार यांनी एक जबाबदारी सोपवली आहे की राष्ट्रीय पक्ष जो आहे तो कशा प्रकारे आपल्याकडे घ्यायचा. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल कदाचित आत्तापर्यंत कन्फर्मेशन नाही आहे, पण स्वतः प्रफुल्ल पटेल या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या सुनावणीवर लक्ष ठेवून आहेत. आणखी एक महत्त्वाचं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर किती प्रेशर आहे किंवा यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. राहुल नार्वेकर यांनी आत्तापर्यंत 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे सुनावणीला विलंब केला आहे तो विलंब सुप्रीम कोर्टाला आवडलेला नाही आहे. त्यांनी लेखी स्वरूपात जरी दिलेलं नसलं तरी 2 आठवड्यामध्ये त्यांना हे उत्तर द्यावं लागेल. नवीन वेळापत्रक जे आहे ते द्यावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाचा एक बाज पाहता, एक मूड पाहता या सगळ्या प्रकरणावर घटनेची पायमल्ली होऊ नये किंवा संविधानाने जे विधानसभा अध्यक्षाचे विधानसभेचे स्वायत्त अधिकार जे आहेत त्याच्यावरही टिप्पणी करण्याचा, त्याच्यावरही आदेश करण्याचा जो संविधानाने कोर्टाला अधिकार दिला आहे त्याचा वापर यावेळेला होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाचे नेते या सुनावणीत उपस्थित राहू शकतात. आत्ता फक्त सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांची माहिती मिळते, पण मी आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्यांच्याशी बोललो की निश्चित नाही आहे कोण त्या सुनावणीला उपस्थित राहील. नक्कीच. आपल्यासोबत स्पेशल करस्पॉन्डंट राहुल जोहरी देखील आहेत. मी राहुल यांच्याकडे जाणार आहे. राहुल, उद्या अध्यक्षांना कोर्टात वेळापत्रक देखील सादर करावं लागणार आहे. मागच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. काय सांगशील याबद्दल सविस्तर उद्याच्या दिवसासंदर्भात? कारण उद्याचा दिवस दोन्हीही गटासाठी, खरं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघां गटांबद्दलच, आता राष्ट्रवादीचा देखील वर्षभरापासून शिंदे विरुद्ध ठाकरे सुरू असलं तरी मागच्या 3 महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील अशाच काहीसा फॉर्म्युला हा लागू पडतोय. आपल्याला आठवत असेल की मागच्या एका सुनावणीमध्ये निवडणूक आयोगानं निकाल जरी दिला नसला तरी निवडणूक आयोगाने उल्लेख करताना किंवा एक निरीक्षण नोंदवताना स्पष्टपणे सांगितलं होतं की मागच्या काही काळांमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही एखाद्या पक्षाच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे असाच काहीसा निर्णय या बाबतीत देखील म्हणजेच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील होऊ शकतो. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं शिवसेना ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या म्हणजे पूर्ण गटाला मिळालेली आहे, पक्षचिन्ह त्यांना मिळालेलं आहे, असंच काहीसं अजित पवार गटाच्या बाबतीत देखील होऊ शकतं असं निरीक्षण यावेळी निवडणूक आयोगानं नोंदवलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारण मागच्या वर्षभरापासून ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुरू असला तरी अगदी एकदाही उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे प्रत्यक्षपणे कोणत्याही सुनावणीला हजर राहिले नाहीत. मात्र एनसीपीच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत नेमकी एक उलट गोष्ट होताना दिसते. स्वतः शरद पवार प्रत्येक तारखेला, मग ती निवडणूक आयोगाची असेल, सुप्रीम कोर्टाची असेल, स्वतः जातीनं तिथं हजर राहत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकंदरीत शरद पवार यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पाहिली, त्यांचं केंद्रातलं म्हणजे एकंदरीत मंत्रिपदाचा कार्यकाळ असेल किंवा सत्तेतला कार्यकाळ असेल तो पाहिला, तर मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचं प्रत्यक्षपणे असणं हे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या गटासाठी अतिशय फायदेशीरित्या परसेप्शन लेवलला असेल किंवा संबंधित जो अधिकारी त्यावेळी समोर असेल, जे वकील असतील, निवडणूक आयोगातले अधिकारी असतील, या सगळ्यांच्या पुढे देखील एक वेगळा दबाव, एक वेगळं प्रेशर या निमित्तानं निर्माण होतं. कारण ज्यावेळी इतका मुरब्बी आणि इतकी वर्ष राजकारणात असणारा माणूस त्याच्याच पक्षासाठी, त्याचा पक्ष अबाधित राहावा यासाठी जेव्हा त्यांच्या समोर उभा असतो त्यावेळी कुठलीही चालढकल करता येत नाही, कुठल्याही गोष्टींची पळवाटा करता येत नाहीत हे त्यांना देखील माहिती आहे. आणि अशा वेळी प्रत्येक तारखेला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या किंवा कुठल्याही सुनावणीच्या प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीनं शरद पवार यांचं हजर राहणं हे खूप काही सांगून जातं.
अशाच वेळी ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत असा सुप्रीम कोर्ट त्याची खरपट्टी करतं. मात्र हे सगळं होत असताना नवीन वेळापत्रक मागितलं जातंय आणि त्या नवीन वेळापत्रकावर देखील सुप्रीम कोर्ट समाधानी होतंय का हे पाहावं लागेल. एकंदरीत जर बघितलं तरी सुप्रीम कोर्टानं खडसावलं असलं, बोलले असले, त्याच्याबद्दल वारंवार घोषणा केली असली तरी देखील ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे ऑफ द रेकॉर्ड किंवा कॅमेरासमोर देखील ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष बोलतात प्रत्येक वेळी त्यांचं वाक्य कुठेही चुकत नाहीये. माझा सार्वभौम जो अधिकार आहे तो मी सोडणार नाही. माझ्या वेळेला किंवा एकंदरीत या सुनावणीला जेवढा वेळ लागेल, कोणी किती बोललं, मग ते राजकारणी असतील किंवा इतर कोणी असेल, अर्थातच सुप्रीम कोर्टाचा स्पष्टपणे उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. मात्र तरी देखील सुनावणीला लागणारा जेवढा वेळ लागेल तेवढा मी घेणार आणि माझ्या अधिकार क्षेत्रात दुसरं कोणी येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. त्यामुळं जरी उद्याच्या सुनावणीमध्ये वेळापत्रक दिलं सुप्रीम कोर्टाला, ते आवडतंय नाही आवडतंय, पटतंय नाही पटतंय, हा नंतरचा मुद्दा. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर या संपूर्ण सुनावण्या ह्या निवडणुकीच्या आधी पार पाडाव्यात किंवा याचा निकाल आधी द्यावा अशी आग्रही मागणी ठाकरे आणि शरद पवार गटाकडून होत असली तरी सद्य परिस्थिती पाहिली, विधानसभा अध्यक्षांची कार्यपद्धती पाहिली तर मात्र आधी निकाल लागणं सध्या तरी शक्य दिसत नाहीये. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय घेते, खास करून निवडणुका, कोणत्याही निवडणुकांच्या आधी याबद्दल निकाल कसा देता येईल यासाठी सुप्रीम कोर्ट नेमकं काय पावलं उचलते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. करण, नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. विलासजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी.